कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पॅरालिटिक अटॅक. एक दिवशी मेडिकल तपासणीसाठी लवकर उठल्यामुळे मी त्या रात्री 10 वाजताच झोपून गेलो. रात्री 12:30 वाजता कसं माहित नाही त्यावेळी मी पलंगावरून खाली पडलो. असं वाटलं की मला पुन्हा एपिलेप्सीची फिट आली आहे. अमृता आणि संध्या मला ज्युपिटर हॉस्पिटलला घेऊन गेल्या. डॉक्टरांनी माझी हिस्ट्री पाहिली. त्यांनाही वाटलं का हा एपिलेप्सीचा झटका आहे आणि त्यानुसारच त्यांनी माझ्यावर उपचार केले. 12 तास निघून गेल्यानंतरही मला उजव्या बाजूला अशक्तपणा जाणवू लागला. मी उजवा हात उचलू शकत नव्हतो. मी जास्त बोलूही शकत नव्हतो. माझे शब्द खूप उशिराने यायचे. मी माझी मातृभाषा मराठी मुश्किलीने लक्षात ठेवू शकत होतो. डॉक्टरना मग संशय आला की एपिलेप्सीच्या व्यतिरिक्त हे काहीतरी वेगळं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलची MRI मशीन चालत नव्हती. मला मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तिथे माझे मित्र डॉक्टर गिरीश सबनीस आणि त्यांची पत्नी डॉक्टर अर्चना हे दोघेही हजर होते. ते दोघे MRI स्कॅन पाहण्यासाठी MRI कंट्रोल रूम मध्ये थांबले होते. अचानक आलेल्या धक्क्यामुळे हा पॅरालिसिसचा अटॅक आला होता. रक्ताची नलिका फाटणे असं मेंदू दाखवत होता. हे नुकसान मेंदूच्या डाव्या बाजूला झालं होतं. त्यामुळेच शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायू तथा पॅरालिसिस झाला होता. मेंदूचं ते नुकसान झालं होतं ते रक्तांच्या गुठळ्या झाल्यामुळे झालं होतं आणि अगोदरच्या प्रमाणे हा एपिलेप्सीचा झटका नव्हता हे समजायला 36हून अधिक तास लागले. तोपर्यंत पॅरालिसिसच्या वर उपचार झाले नव्हते. पॅरालिसिस पासून नुकसान टाळण्यासाठी 4 तासांच्या आत अँटीपॅरालिटिक इंजेक्शन दिलं जातं असं मला डॉक्टरने सांगितलं.
माझ्याबाबत ती वेळ निघून गेली होती. अमृता लंडनला निघणार होती. आशुतोष मेलबर्नला होता. तो तिथून ताबडतोब भारतात परत आला. चौथ्या दिवशी तो एअरपोर्टवरून सरळ ज्युपिटर हॉस्पिटलला आला. काही दिवसांनी उजव्या बाजूला पूर्णपणे पॅरालिसिस होऊन मी घरी परत आलो. मला शब्द व्यवस्थित आठवत नसायचे. माझा उजवा हात मुळीच सुद्धा काम करत नव्हता. या पॅरालिसिसच्या माझ्या पुनर्वसनाला आशुतोषनं त्याचं कर्तव्य मानलं. त्यानं फिजिओथेरपीशी समन्वय साधला आणि माझ्या व्यायामाचं नवीन पर्व सुरू झालं. मी ना माझा उजवा हात उचलण्यासाठी समर्थ होतो, ना उजवा पाय. आशुतोषनं मला हळूहळू प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. तो दिवस आला जेव्हा अमृता लंडनला शिक्षण घेण्यासाठी निघाली होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तिला ऍडमिशन मिळाली होती. मी माझ्या मुलीला बाय करण्यासाठी एअरपोर्टला गेलो. तिच्या मिश्र भावना होत्या. माझी काळजी घेणारी आणि ज्या परिवारावर तिनं प्रेम केलं त्या परिवारापासून दूर जाण्याची एक भावना तिच्यात दाटून आली होती. संध्या पण रडत होती. तिला अमृताची चिंता वाटत होती. इतक्या कमी वयात म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी हजारो किलोमीटर ती दूर जात होती. आम्ही एअरपोर्टला तिला सोडलं आणि सगळे एअरपोर्टवरून घरी परत आलो. आशुतोष मला सर्वसाधारण स्थितीमध्ये आणण्यासाठी सतत मेहनत आणि कठोर परिश्रम करत होता. जवळपास 3 महिने निघून गेले. मी स्वतःच्या ताकदीवर आता उभं राहायला सुरुवात केली. बोलण्यामध्ये थोडी थोडी प्रगती झाली. ओठ तेव्हा सुद्धा वाकडे होते. जेवणासाठी मी डाव्या हाताचा वापर करायला सुरुवात केली. मी डाव्या हातानेच लिहायला शिकलो आणि कॉम्प्युटरचा लॅपटॉप त्याच एकच डाव्या हाताने वापरायला सुरुवात केली. ही ती वेळ होती जेव्हा आशुतोषला पुण्यातल्या इन्फोसिसमध्ये कामावर परत जाणं भाग होतं. मी स्वतःची काळजी घेईन या माझ्या आश्वासनावर तो कामावर पुन्हा रुजू झाला. त्या 3 महिन्यात त्यानं आणि संध्यानं माझी जी काळजी घेतली आणि माझ्यावर प्रेमाचा जो अखंड वर्षाव केला त्या बदल्यात धन्यवाद देण्यासाठीही माझ्याकडे आता शब्द नाही. अमृता लंडनला पोहोचली होती. तिचं कॉलेज सुरू झालं. ती प्रत्येक संध्याकाळी स्काईपवर माझ्याशी गप्पा गोष्टी करायची. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य मराठी उच्चार करण्यासाठी ती मला प्रोत्साहन द्यायची. मी तिच्याशी रोज 1 तास बोलायचो. तिनं मला माझा उजवा हात उचलायला सांगितलं की मी तिच्या सूचनांचं पालन केलं होतं. मला आज लक्षात येतंय की माझ्याशी रोज बोलून माझ्या अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस मधून बाहेर येण्यासाठी तिनं मला किती मदत केली होती. आजकाल मला याचीही जाणीव होते की माझ्या परिवारातील सदस्यांनी त्यांचा मूल्यवान वेळ देऊन माझी किती काळजी वाहिली. आशुतोषनी नोकरीमधून वेळ काढला. अमृतानं
अभ्यासातून वेळ काढणं आणि घरच्या कामांमधून संध्यानी वेळ काढला. मी डॉक्टर राहुल सिंग यांच्या जिम तथा फिजिओथेरपी सेंटरवर प्रत्येक संध्याकाळी जात असे. ते हिरानंदानी इस्टेट ठाणे येथे होतं. माझ्याकडून रोज आणखी व्यायाम करून घेण्यासाठी आणि मला आणि माझ्या शरीराला अर्धांगवायूच्या म्हणजे पॅरालिसिसच्या परिणामातून बाहेर येण्यासाठी ते मला प्रोत्साहित करत असत. मी प्रत्येक संध्याकाळ 1.5 तासापेक्षा अधिक वेळ त्यांच्या फिजिओथेरपी सेंटरवर घालवायचो. त्यामुळेच मला पॅरालिसिसच्या परिणामांमधून बाहेर येण्यासाठी खूपच मदत झाली. फिजिओथेरपी जवळजवळ 14 महिन्यापर्यंत सातत्याने चालली आणि ह्याच गोष्टीने मला आत्मविश्वासाने कामावर परत यायला परवानगी दिली. उजवा हात सोडून बाकी सर्व आता जवळपास व्यवस्थित झालं होतं. माझा चेहरा जवळजवळ सर्वसाधारण झाला होता. फक्त ओठ अजूनही वाकडे होते. उजवा पाय पण मला साथ देऊ लागला. साधारणपणे मी काम करायला सुरुवात केली. हे सगळं माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जबरदस्त मेहनतीमुळे झालं, जे मला परत नॉर्मल अवस्थेला घेऊन आलं. आता मी माझी कार अगदी गोव्यापर्यंत चालवायला परत सुरुवात केली. मी स्वतःला एक सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे निरोगी मानत होतो. त्याच नंतर त्या प्रकारे मी व्यावसायिक सहलींच्या निमित्ताने सिंगापूर आणि दुबई पर्यंत प्रवास केला. पॅरालिसिस असूनही मी आता जवळजवळ 80% सर्वसाधारण स्थितीमध्ये आलो होतो. ही परमेश्वराचीच कृपा नाही का?